भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। मेहबूबनगर रहिवाशांचा रस्त्यासाठी आक्रोश, नगर परिषदेकडून मोजणीचे आदेश। मेहबूबनगर कॉलनीतील रस्त्यावर काही जणांकडून अडथळे निर्माण केल्याचा आरोप करत नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन दिले। नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत अंबड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित जागेची तत्काळ मोजणी करण्याचे आदेश दिले असून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील 25 ते 40 वर्षापासून या शासकीय जागेतून कॉलनीसाठी रस्ता वापरला जात आहे। मात्र काही व्यक्तींनी मुरुम टाकून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आज आपण मुख्य अधिकाऱ्याकडे निवेदन दिलेलं आहे। काय संदर्भ होता निवेदनाचा? तर आम्ही मागच्या 19 तारखेला सर्वे नंबर 84 जो नगरपालिकेच्या एकदम समोरचा भाग आहे आणि माननीय मुख्याधिकारी नगर परिषद अंबड यांच्या शासकीय निवासस्थानाला खेटून जी मोकळी जागा होती तिथून आमचा जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो बंद झालेला आहे। नेमकं तिथं काय चालू आहे आम्हाला काहीच कळेना। आमचे दारं तिथं आहेत, दरवाजा उघडला की रोज नवीन माणूस तिथं टेप घेऊन दिसतो। कशाची मोजणी असते, कोणाचा प्लॉट आहे, कोणाची जागा आहे, काहीच माहीत नाही। याच्या अगोदर माननीय कडवकर साहेब जे तहसीलदार होते तत्कालीन आणि त्यांच्याकडं जो इथला नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज असताना त्यांनी त्या भागातले पूर्ण अतिक्रमण किंवा इमारती किंवा ज्या बांधकाम जे केलेलं होतं, बनवलेलं होतं ते पूर्ण पाडलेलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नव्हती, जाण्या येण्यासाठी रस्ता होता। आता ह्यांचं संस्कृत विद्यालय तिथं आहे, मुली तिथं येतात BAMSच्या त्याच्या BHMSच्या ज्या संस्कृत शिक्षण घेणारे विद्यार्थिनी आहेत त्यांनासुद्धा आज जाण्या येण्याचे तिथं रस्त्याचे वांदे झालेले आहेत। त्या संदर्भात मागं जे निवेदन आम्ही दिलं त्याचं विचारणा करण्यासाठी आज आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं की संबंधितांना आम्ही मोजणीच्या वगैरे नोटिसा देऊ, नाहीतर आज आम्ही त्यांना उपोषणाचा इशारा इथं आम्ही करू म्हणून इथं देण्यासाठी आलो। तुमचे काय प्रमुख मागण्या आहेत? आमचे प्रमुख मागण्या आहेत की समोरची आता जमीन नेमकी आहे कोणाची, काय चालू आहे, तिथं भांडणं होतात, आमच्या घरासमोर होतात, तर हा सर्व प्रकार त्यांनी थांबवावा। कोणाचं आहे काय तो भाग त्यांचा आहे बघण्याचा, चौकशी करण्याचा, तेव्हा अधिकार आम्हाला नाही। आणि आमचा जो रस्ता होता तो तिथून त्यांनी तो मोकळा करावा। संस्कृत विद्यालय तिथं आहे, रात्री 2 वाजता येऊन मुरुम टाकतात तिथं। कोणते भूमाफी आहेत आम्हाला काही माहीत नाही। तुमचं नाव? माझं जफर बेग, तिथंच राहतो, मेहबूबनगरचा रहिवासी आहे मी। बोला। हॅलो, मी विष्णू अंबादास गुरव। या ठिकाणी मेहबूबनगरच्या जवळ रोडवर माझी सरस्वती संस्कृत विद्यालय चालू आहे। ती महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार पुरस्कृत आहे। आम्ही अनुदान वगैरे त्याला काही घेत नाही आणि गेले 45 वर्षापासून अंबडमधले जेवढे तुम्हाला डॉक्टर दिसतील, विद्यार्थी दिसतील, आता जे आलेले नगरसेवक दिसतील, हे सगळे माझ्याकडं संस्कृत शिकून गेलेले आहेत आणि मुली पण येतात BMSच्या। आता रात्रीच्या वेळेला कधी कधी 6ला क्लास सुटतो, मग त्यावेळेला संध्याकाळ झाली असते, मग त्यांना पाठवायचं कुठून म्या, कारण आता सध्याचं असं वातावरण निघालेलं आहे की ते छेडछाड करणं वगैरे असं कोणावर भरोसा ठेवता कामा नये। मग लांबून कसं जायचं, म्हणजे आमचं एकच मागणी आहे सर, फक्त आम्हाला यायसाठी रस्ता पाहिजे। आम्ही कोणाच्या प्लॉटमधून मागत नाही किंवा काही नाही। जिथं नगरपालिकेने आम्हाला जे घर दिले त्यांनी रस्त्यासुद्धा सोय आमची करून द्यावी आणि ते निवेदन दिलेलं आहे सगळ्या मेहबूबनगरमध्ये। मग त्या निवेदनाचं काय झालं म्हणून शिवसाहेबांना आम्ही विनंती करण्यासाठी आमचं हे सगळं शिष्टमंडळ बेग सर आम्ही आलेलो होतो, बस एवढीच मागणी। आज आपण नगर परिषदमध्ये निवेदन दिलेलं आहे, तर आपल्या प्रमुख मागण्या काय होत्या आणि आपण कशा संदर्भात निवेदन दिलेलं होतं? सर, आम्ही म्हणजे रस्त्यासाठी निवेदन दिलेलं आहे। सर, आमच्या दारापुढं खूप असं ढिगर आणून टाकले ते रस्त्याचे, आणि परत आमची संस्कृत शाळा आहे, तिथं महिला येतात, शिकतात, त्यांनी कसं यायचं? बोला। तिथं पाणीच असते।